अमरावती के शिवणगांव में एक बार फिर भूकंप जैसे झटके महसूस किए गए हैं। सुबह 12:07 पर ये झटके आए। इससे पहले 24 और 25 नवंबर को भी ऐसे झटके दर्ज किए गए थे। 3 महीने में 4 बार भूकंप जैसे झटके आने से गांव में डर और दहशत का माहौल है। करीब 1 महीने पहले जियोलॉजिकल टीम ने गांव का दौरा किया था और प्रशासनिक अधिकारियों ने भी इसकी जांच की थी, लेकिन कोई ठोस जानकारी सामने नहीं आई। अब लगातार झटके आने से ग्रामीणों में भय का वातावरण है। प्रशासन ने शिवणगांव और शिरसगांव मोजरी में भूकंप मापक यंत्र लगाने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक ये यंत्र नहीं लगाए गए हैं। इसी वजह से ग्रामीणों ने तात्कालिक रूप से इन यंत्रों को लगाने की मांग की है। आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झालेल्या आहेत? आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे। याच्या आधी पण मागल्या महिन्यात 24 तारखेला 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते। त्याच्या आधी 1 महिना आधी पण झटका जाणवला होता। हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहेत। दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे। मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले। झटका आला। त्याच्यानंतर इथल्या लड्डा हायस्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला। त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो। जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा हायस्कूलमध्ये आलो। ते पण हादरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते, पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही। आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी। मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी, म्हणजे जेणेकरून भूकंपात काहीतरी आम्हाला आधार होईल। कारण की लोक इतके भीतीचे निर्माण झालेले आहे, भीती सांगताच येत नाही। लोकांना एवढं झालं की महिना झाला की झटके येऊ राहिले, महिना झाला की झटके येऊ राहिले। म्हणून एवढंच सांगेल शासनानं जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करण्याचे करावे ही विनंती।